पुंडलिका वरद हरि विठ्ठल श्री श्रीमद्भागवत महापुराण शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधेश्यामद्वारिकाधीश भगवान की राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज की नमः पार्वती पदे हर हर महादेव। सच्चिदानंद रूपाय थोडा आवाज द्यायचा विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथम्। विवेकानि जानी सुगदित समाजाटिकविदे महासिद्धान्ताची हृदयरसिकत्वं कलिले लसद्भक्ती ज्ञाने तरतरविदा भागवत तरु तया ज्ञानेशाते विमलमतिने वंदन करो। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। बोल वृंदावन बिहारी लाल की श्रीमद्भागवत महापुराण की शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधेश्यामद्वारिकाधीश भगवान की परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान बालकृष्णाची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद्भागवत महापुराण आज कथेचा 4था दिवस। 4थ्या दिवसातील ही दुपारचं सत्र अर्थात द्वितीय सत्र या ठिकाणी प्रगट होत आहे। या द्वितीय सत्रामध्ये आपण भगवंताचं प्रागट्य पाहणार आहोत। सकाळच्या सत्रामध्ये आपण अनेक कथांना स्पर्श करून या ठिकाणी दुसऱ्या सत्रापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। शौनकादी ऋषींनी 88,000 ऋषींनी सुतजी महाराजांना प्रश्न केला होता की हे महाराज, भगवान या भूतलावर अवतार घेतात, हा जन्म आहे, तर त्यांचा जन्म कसा? तो या भूतलावर पृथ्वी तलावर प्रगट होतो
भक्तांचं रक्षण करतो, दुष्टांचा संहार करतो. त्या भगवंताचे नेमके अवतार किती आहेत? 2 आहेत, 4 आहेत, 10 आहेत, 24 आहेत का किती आहेत? यांची प्रमाण संख्या तुम्ही आम्हाला सांगा. हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचं चिंतन करत करत आम्ही आज भगवंताच्या प्रमुख अवतारापर्यंत येऊन पोहोचलेले आहोत. सुतजी महाराजांनी शौनकादी ऋषींनी सांगितलं, शौनकादींना सांगितलं की हे शौनकादी ऋषी, तो ईश्वर आहे. मी त्या दिवशी बोलून गेलो, ईश्वर त्याचं सूत्रच मांडलेलं आहे, स्वच्छंद गती ईश्वर हा, तो स्वतंत्र आहे, असा तो परमात्मा आहे. कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम यो ही सह ईश्वर म्हटलेला आहे त्याला. तो परमात्मा या भूतलावर अवतार धारण करतो. भगवंताचे अनंत अवतार आहेत राजन, परंतु माझ्या प्रभूचे 2 अवतार ज्याचं तुम्ही आम्ही चिंतन करणार आहोत. 6 प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे शास्त्रकारांनी. अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, अभिनिवेश अवतार, पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार. तर पूर्णतम अवतार रामकृष्ण, राम आणि भगवान श्रीकृष्ण हे पूर्णतम अवतार आहे. संप्रदायामध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी गोड वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबरा बोलतात, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी. हृदय मंदिर स्मरतार, हृदय मंदिर स्मरतार, आपुलिया बोल करसोडून, आपुलिया बोल करसोडून. हृदय मंदिर स्मरतारे, हृदय मंदिर स्मरतारे, आपली मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे 2 अवतार अलौकिक आहेत. ज्या अवतारांचं चिंतन केल्याच्या नंतर हा जीव या बहुरूपी सागरातून सहज पैल तीराला जातो बर का. असे अलौकिक अवतार प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णाचे अवतार कार्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजन भगवंताचे एकूण 24 अवतार आपण पाहिलं. कच्छ अवतार पाहिला, वरा अवतार पाहिला, मत्स्य अवतार पाहिला, कपिल अवतार पाहिला, नरसिंह अवतार पाहिला आणि आता सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, राजन हे ऋषी ऐका, प्रभू रामचंद्राने ज्या वंशात जन्म घेतला, अवतार घेतला,
तो वंश म्हणजे सूर्यवंश आहे. कोणता वंश? सूर्यवंश. माझ्या प्रभू रामचंद्राने अवतार धारण केला. आदिनारायण. या आदिनारायणाचे पुत्र आहेत ब्रह्मा. ब्रह्माचे मरीची कश्यप. कश्यपच्या नंतर सूर्य, वैवस्वत मनु. आणि या वैवस्वत मनुच्या वंशामध्ये नभग नावाचा राजा जन्माला आला. नभग. या नभगाचे पुढे नाभाग आणि नाभागाच्या पोटी महान भगवत भक्त राजा अंबरीषाचा जन्म झालेला आहे. राजा अंबरीष. कोण ओळखत नाही या राजा अंबरीषाला. ज्या अंबरीषाने एकादशीचं आणि द्वादशीचं व्रत केलं. भाग्य आहे आपलं. आज एकादशी योगायोग आहे महाराज. एकादशीचं व्रत पाळण्याचा नित्यनेम असणारा अंबरीष राजा. एकादशीचं व्रत हे 3 दिवसाचं आहे. दशमीला एक वेळेस भोजन करायचं. एकादशीला पूर्ण उपवास. व्रत एकादशी करीन उपवासी. व्रत एकादशी करीन उपवासी. व्रत एकादशी करीन उपवासी. व्रत एकादशी करीन उपवासी. गायन अहरनीस मुखे नाम. गायन अहरनीस मुखे नाम. व्रत एकादशी करीन उपवासी. व्रत एकादशी करीन उपवासी. जीवनामध्ये एकादशीचं व्रत असावं. व्रत प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये एकादशीचा उपवास केला पाहिजे. वैष्णव हिंदू धर्मी म्हणून जे जे जन्माला आले अशा सर्वांनी बाकी कोणते उपवास तुम्ही धरा की अथवा नका करा, परंतु एकादशीचा व्रत उपवास पाहिजे. आज एकादशी. मला वाटतं फराळ झाला नाही काय? झाला. माझे गुरुजी वैकुंठवासी मृदंग सम्राट मृदंग महामेरू आमचे पांडुरंगजी महाराज वैद्य बाबा ते आम्हाला म्हणायचे, पोरांनो गाढवा सारखं चढा परंतु एकादशी करा. सकाळी भरा, दुपारी भरा, 4 वाजता भरा, संध्याकाळी भरा. साबुदाणा खिचडी काय, भगर काय, केळी काय, सेब काय, खवा काय. 3 प्लेट खवा खाल्ला. आता कशाला भूक लागेल मारायला? जळजळ माल पडला पोटामध्ये. वरून भगर पुन्हा. परंतु जीवनामध्ये तुम्ही निश्चित फराळ करा, परंतु एकादशीचं व्रत करा. त्या राजा अंबरीषने हे व्रत धारण केलं. द्वादशीला पार न सोडायचा. द्वादशीला ज्यांच्याकडे दुर्वास ऋषी आलेले, दुर्वास आला छळावयास अंबरीषीला स्वागत केलं राजानं. या गुरुदेव प्रणाम, बरं झालं. अहम भाग्य, मोहम भाग्य. तुम्ही आला संत दर्शनी हा लाभ. द्वादशीचं पारण आहे. एक काम करा, गंगा स्नान करून लवकर या. विलंब करू नका, माझी विनंती आहे. परंतु महाराज ते दुर्वास आहे. 60,000 खंड्या
ज्यांना भोजन लागणारे दुर्वास ऋषी गंगेवर स्नानासाठी गेले. रम्मान झाले, छळायचाच होता ना, इकडे वेळ काय करणार, पारणं सोडायचं. दुर्वास आले नाही आणि जर त्यांच्या येण्या अगोदर जर आपण पारणं सोडलं तर बाबा शाप देईल, क्रोधी आहे. म्हणून मधला पर्याय शोधला. सूर्य उगवत आहे, जेणेकरून व्रतही खंडित होणार नाही आणि ऋषींचा साधू संतांचाही अवमान होणार नाही. म्हणून अंबरीषाने उजव्या हातावर गंगेचं तीर्थ घेऊन आचमन केलं. आणि जेव्हा आचमन केलं महाराज, एवढ्यामध्ये दुर्वास प्रकट झाले. दुर्वासाने पाहिलं आणि आवाज दिला, अंबरीषा, याच्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं का? आमचा अवमान करतो. अंबरीष राजाने पाय धरले. नाही स्वामीजी, काय नाही बोलतो. आणि जेव्हा महाराज दुर्वास मुनी अंबरीषाला छळत आहे, प्रकार असा झाला की या अंबरीषाच्या भक्तिपोटी भगवंताचं सुदर्शन चक्र प्रकट झालं आणि दुर्वासांच्या पाठीमागे ते चक्र लागलं. दुर्वासानं विचार केला, हरे राम. दुर्वास सुटले महाराज, संपूर्ण पृथ्वी तलावर फिरले, चक्र काही पाठलाग करण्याचा सोडत नाही. आणि शेवटी फिरत फिरत स्वर्गामध्ये गेले, तिथंही चक्र. शेवटी वैकुंठामध्ये भगवान विष्णूकडे दुर्वासजी गेले. भगवंतांनी सांगितलं, दुर्वासजी, अंबरीष माझा अनन्य भक्त आहे, ते ध्यानात घ्या. ते कितीतरी वर्ष ओलांडून गेले. या कालावधीमध्ये भगवंताचे 10 अवतार झाले. अंबरुसी साठी जन्म सोशिले, दुष्ट निर्गारी किती एक, धर्म रक्षा वया अवतार घेशी, आपुल्या पायशी भक्तजना. आणि शेवटी भगवंताने सांगितलं, ज्यांचे तुम्ही गुन्हेगार आहात त्याच्याकडेच जा. जेव्हा दुर्वास ऋषी आले कधी महाराज, अंबरीषाच्या हातामध्ये तो तांब्या आहे पाण्याचा. अंबरीष तसाच वाट पाहत बसला. तर महान राजा अंबरीषाचा जन्म सूर्य वंशातला मी का बोलालो? हो, याच अंबरीषाच्या वंशामध्ये यवनांश नावाचा राजा जन्माला आला. यवनांश, त्या यवनासाच्या पोटी मानधाता. या मानधाताला 50 मुली होत्या. किती मुली? 50. आणि शौबरी ऋषींनी समुद्राच्या तळाला समाधी लावत असताना माशाचं मैथून पाहिलं आणि मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपणही विवाह करावा. शौबरी ऋषी आहे, मग कोणाकडे जावं? आपला जो राजा आहे, प्रस्ताव मांडला. आता मुली भेटना. राजा, मी ऐकलंय तुला 50 मुली आहेत. राजाने हात जोडले. हो मुनिवर, माझी इच्छा आहे विवाह करण्याची. अगोदर तर मानधाता हसला, कारण त्यांचं स्वरूप पाहिलं. 80-85 वर्ष वयाचं म्हातारं, आणि ते म्हणते विवाह करायचं. तोंडामध्ये दात नाही, नो गतिरोधक, अंगम गलितम, कसं शक्य आहे? परंतु ऋषी आहे, शाप देईल, नाही म्हणता येणार. शेवटी मानधाता बोलले, 50 मुलींपैकी कोणत्याही मुलीने म्हणू द्या मला यांच्यासोबत विवाह करायचा, मी द्यायला तयार आहे. 50 मुलींना समोर उभा केलं. मला शौबरी ऋषीने आपल्या तपाच्या बलाने असं सौंदर्य निर्माण केलं की 50च्या 50 म्हणल्या, बाबा
आम्हाला यांच्यासोबत विवाह करायचा आहे. आनंदाने मानधाताने शोभा ऋषींना 50 मुली विवाह लावून दिला बर का. यानंतर यांच्याच वंशामध्ये त्रिशंकू आहे. त्रिशंकू नावाचे राजा जन्माला आले आणि या त्रिशंकूच्या पोटी महान राजा हरिश्चंद्राचा जन्म झाला. राजा हरिश्चंद्र महाराज काय भारतभूमी आहे. या भारतवर्षामध्ये असे राजे महाराजे जन्माला आले की या राजा हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये राज्यदान केले. स्वप्नामध्ये धर्मपत्नी सत्यवती आहे. स्वतःच्या धर्मपत्नीला अंग झाकण्यासाठी कापड भेटू नये. अरे स्वतःच मूल वारलं तर जाळण्यासाठी लाकडं भेटली नाही. काय असा राजा हरिश्चंद्राचं जीवन अलौकिक जीवन आहे. वैराग्य संपन्न असणारा हा महात्मा आहे. सत्यवादी. किती सत्यवादी. माझी या सत्यवादाची तपो माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प तया तपाचे महादीप पातले प्रभो. माझे ज्ञानोबरा बोलतात म्हणून या वाचेनं सत्य बोलत जा. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य बोलावं. सत्य बोले मुखे दुखवी अनिकाच्या दुखी. अंबुऋषीच्याच अंबुऋषी नंतर बाहुकांचा जन्म झाला. या बाहुकांच्या पोटी सगरांना 2 पत्न्या आणि त्या सगरांच्या 2 पत्न्यांना एकूण 60 मुलं बर का. कपिलांचा अपमान. तो घोडा इंद्राने यज्ञातला घोडा कपिलाच्या आश्रमामध्ये बांधला. निघून गेला. सगरांचे 60 ही मुलं कपिलांच्या शापामुळे जळून भस्म झाले. जेव्हा कपिलांच्या लक्षात आलं उशाप मागितला सगरांनी काय करावं लागलं. उशाप द्या महाराज. त्यांनी सांगितलं जेव्हा तुम्ही गंगेचं तीर्थ त्यांच्यासाठी अनाल आणि सिंपाल तेव्हा त्यांना मोक्ष प्राप्त होईल. मुक्ती होईल. जी गंगा ब्रह्मदेवाच्या कमंडोलो मध्ये आहे स्वर्गात. यांचे पुढे असंजमस नावाचे पुत्र जन्माला आले. त्यांच्या पोटी अंशमान आहेत. अंशमानाचे दिलीपानं प्रयत्न केला. पुष्कळच तप केलं परंतु गंगा प्रगट झाली नाही. दिलीपाचे भगीरथ आहेत महाराज. या भगीरथाने एवढे प्रयत्न केले ज्याला भगीरथ प्रयत्न म्हणतो आपण बर का. आणि आज ती गंगा प्रगट झाली. ब्रह्मदेवाच्या कमंडलू मधून गंगा उचंबळत आहे. त्या गंगेचा वेग एवढा जोरात होता ती सरळ पृथ्वीवर न थांबता पाताळात जाईल. म्हणून हिमालय पर्वतावर भगवान शंकराने ती गंगा आपल्या जटेमध्ये अगोदर धारण केली आणि नंतर हिमालयातून ती गंगा वाहत वाहत आम्ही आज गेलतो भगवान शंकराचं दर्शन करायला. आपल्या नदीचं गंगेचं पाणी त्या 7 पुड्या पर्वतातून खाली खळा 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 वाहत चाललंय. तिचा वेग आणि तिचा आवाज एवढा प्रचंड होता. हो पुढे भगीरथजी आहे. पाठीमागे गंगा आहे आणि वाटेमध्ये हिमालयाच्या पायथ्याला जानव्य मुनीचा आश्रम आहे.
जान्हवी मुनीच्या आश्रमातून ती गंगा येणार हे जान्हवी मुनीनं पाहिलं आणि ओंजळ आ करून ती गंगा प्राशन केली. भगीरथ पुढे गेलेला आहे. गंगा पाठीमागे येते का नाही हे पाहिलं तर गंगा गुप्त झालेली आहे. अरे बाप. परत भगीरथ आले जान्हवी मुनीच्या आश्रमामध्ये आणि विनंती केली, मुनीवर माझ्या कुळांचा पूर्वजांचा उद्धार करायचा आहे म्हणून गंगा प्रगट झालेली आहे. जान्हवी मुनी म्हटले असं का? हो. आणि जांगेतून गंगेला बाहेर काढून दिलं म्हणून गंगेचं दुसरं एक नाव आहे जान्हवी. बर का? आलं का लक्षामध्ये? अशी ही गंगा पुढे प्रगट झाली महाराज. गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन संधी कुरु. कधी गेले हरिद्वार ऋषिकेशला जा, तीर्थयात्रा केल्या पाहिजे. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुली स्वहित पाही. तीर्थयात्रे जाय चुकू नको वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा सगरांच्या 60 पुत्रांचा उद्धार भगीरथाच्या माध्यमातून गंगेचे प्रागट्य होऊन झालेला आहे. याच्यानंतर याच वंशामध्ये श्रुत नावाचे भगीरथाचे सुपुत्र जन्माला आले, ज्यांच्या पोटी सुदांशु आणि सुदांशुच्या नंतर राजा खटवांग. आपण पाहिलं थोडं जीवनचरित्र. एकता सौरला खटवांग रायासी. खटवांगाचे आहे दीर्घ भाऊ आणि या दीर्घ भाऊच्या पोटी रघु नावाचा राजा जन्माला आला. हा एवढा पुण्यशील, दानशील, नीतिशील, धर्मशील होता की याच्यामुळं सूर्यवंशाचं नावच बदललं आणि रघुवंश नाव पडलं.